मराठी बालभारती इयत्ता 6वी यातला भाग 1 धडा 7. धडा 7वा आहे आपले परमवीर. आपले परमवीर याचा अर्थ परमवीर याचा अर्थ शौर्य गाजवणारे शूरवीर, म्हणजे जे शौर्य गाजवतात जसे आपले सैनिक आहेत त्याच्याबद्दल हा धडा आहे. पान क्रमांक 24. पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहे. त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मान पदके देऊन गौरवले जाते. आता आपण पुरातन काळ म्हणजे जुन्या काळातल्या वीर पुरुषांच्या आपण असामान्य गोष्टी ऐकल्या आहे, पण आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचे प्राण देतात. प्राणांची आहुती देणे म्हणजे प्राणांचे बलिदान करणे, स्वतःचा जीव प्राणाचा बलिदान देशासाठी करणे. हे जे शूर सैनिक आहे ह्यांना सन्मान पदके देऊन गौरवले जाते, म्हणजे सन्मान पदके दिले जातात. परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकला असताना केवळ अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो. परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे. आतापर्यंत तो फक्त 21 वेळाच हाच सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यातील 14 वीरांना तर तो मरणोत्तर देण्यात आला आहे. आता परमवीर चक्र म्हणजे आपल्या देशाचा हा सगळ्यात मोठा सन्मान आहे. हा जे आपल्या देशासाठी आत्मसमर्पण करतात तर त्यांना हा सन्मान दिला जातो. तर ह्यातले 21 जण जे आहे त्यांना आतापर्यंत हा सन्मान मिळालेला आहे आणि त्यातील 14 जण आहे त्यांनी आपले प्राण दिलेले आहे. म्हणजे प्राण दिल्यानंतर म्हणजे ते प्राण दिल्यानंतरच हा मरणोत्तर म्हणजे त्यांचा प्राण म्हणजे ते नाही आहे त्याच्यानंतरच त्यांना तो देण्यात आलेला आहे. आता परमवीर चक्र म्हणजे काय? परमवीर चक्र दिसायला अगदी साधेसे आहे. कास्य धातू म्हणजे काशाच्या धातूपासून बनवलेले आहे, याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. नंतर छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे. गडद जांभळी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य. जांभळ्या रंगाची पट्टी असते, गडद जांभळ्या रंगाची. गडद म्हणजे जास्त डार्क कलर असतो. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे आणि पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहे आणि त्याच्यामध्ये 2 कमल पुष्पे म्हणजे कमळाच्या फुलांचं चित्र आहे. आता परमवीर चक्राचे डिझाईन जे आहे ते कोणी केलेलं आहे? सावित्रीबाई खानोलकर यांनी. त्यांनी ते डिझाईन तयार केलेलं आहे. त्या भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्या पत्नी होत्या आणि त्या युरोपियन होत्या, परंतु लग्न करून त्या भारतात आल्या आणि त्यांनी भारताचे नागरिकत्व घेतले आणि त्यांनीच हे परमवीर चक्राचे डिझाईन तयार केलेले आहे. इंद्रवज्र म्हणजे विजेचा कडाडणारा प्रहार. एक अजोड अजिंक्य असे शस्त्र समजले जाते. दधीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमोघ झाले आहे. इंद्रवज्र म्हणजे विजेच्या कडकडणारा प्रहार, म्हणजे वीज जशी कडकडते त्याला इंद्रवज्र असं म्हणतात. ते एक शस्त्र समजलं जातं. दधीची ऋषी म्हणजे पुरातन काळातले दधीची ऋषी जे आहे त्यांच्यामुळे हे शस्त्र अमोघ झालेले आहे, म्हणजे त्यांच्यामुळेच हे शस्त्र आपल्याला कळलेले आहे. इंद्रवज्र कसे तयार झाले त्याविषयीची एक दंतकथा अशी. हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले. निष्पाप माणसे पाण्या वाचून तरफडू आणि मरू लागली. आता इंद्रवज्र कसं तयार झालं हे आपण याच्याविषयी एक दंतकथा म्हणजे एक लोक परंपरेतून आलेली एक कथा आहे, ती आपण बघू. कशी आहे की हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने
जगातलं सगळं पाणी पळवून नेलं आणि मग जे साधारण माणसं होते ते पाण्या वाचून तरफडू लागले. या राक्षसावर कोणत्या साध्या सुध्या अस्त्राचा परिणाम होईना. मग ते लाकडाचे असो नाहीतर धातूचे, त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता. आता या राक्षसावर कोणत्या साध्या सुध्या शस्त्राचा म्हणजे धातूचं लाकडाचं शस्त्र असेल तर त्याचा परिणाम होत नव्हता. त्याच्यासाठी काहीतरी अमोघ असं शस्त्र पदार्थ पाहिजे होता. अमोघ याचा अर्थ धारदार किंवा उत्कृष्ट. तो कुठे मिळणार? दधीची ऋषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि दधीची ऋषींचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच मोठे होते. तर दधीची ऋषींना हे लक्षात आलं की आपल्या हाडांमध्ये तेवढं सामर्थ्य आहे की आपण या राक्षसाला मारू शकतो आणि त्यांचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतः आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले. आता लोकांसाठी म्हणजे त्या रावणाला मारणे खूप जरुरी आहे आणि हे आपल्याशिवाय कोणी करू शकत नाही, म्हणून त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले. या अस्थीतूनच तळपणारे इंद्रवज्र तयार झाले. राक्षसाचे निर्दालन झाले. म्हणजे या त्यांच्या ज्या अस्थी आहे त्याच्यामधनच इंद्रवज्र तयार झाले आणि तो जो राक्षस आहे त्या राक्षसाचं निर्दालन म्हणजे त्या अस्त्रामुळेच तो राक्षस जो आहे तो मरून गेला. दधीची ऋषींच्या अस्थीमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले. तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते ते या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून. आता दधीची ऋषींचा संदर्भ जो दिलेला आहे, जसं इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले दधीची ऋषींच्या अस्थीमुळे, तसेच अमोघ सामर्थ्य म्हणजे तसंच उत्कृष्ट सामर्थ्य भारतीय सेना जी आहे तिला परमवीरांकडून मिळतं. म्हणजे जे जे सैनिक आपल्या देशासाठी लढले त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या बलिदानातूनच ती प्रेरणा त्यांना मिळते. तर एक आपण बघूया कोणत्या सैनिकाबद्दलची इथे माहिती दिलेली आहे. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग रेखा, FPPVC स्क्वॉड्रन नंबर 18 द फ्लाइंग बुलेट्स. हे आहे पान क्रमांक 25. 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूची 6 सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. आता 1971 14 डिसेंबर श्रीनगरमध्ये 6 सेबर जेट विमाने म्हणजे 6 विमाने, सेबर जेट म्हणजे लढाऊ विमाने, ती श्रीनगर हवाई क्षेत्र म्हणजे काश्मीर मधलं जे विमान उड्डाणाचं ठिकाण होतं तिथे झेपावली म्हणजे तिथे गेली. तेथे नियुक्तीवर असलेले फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा सावध होतेच, पण धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना. आता ते सावध होते. 6 विमानं श्रीनगरकडे झेपावली म्हणजे श्रीनगरकडे आली, पण जमिनीवर अचानक उडलेल्या धुराळ्यामुळे म्हणजे अचानक तिथे जमिनीवरून धूळ उडली, म्हणजे धूळ आणि कचरा उडला, त्याच्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना म्हणजे त्यांना विमान घेऊन उडता येईना. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूंची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावू लागली होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. आता जोपर्यंत त्यांना थोडं दिसू लागलं तोपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर म्हणजे ती डोक्यावर आली आणि गोळ्याच्या फैरी झाडत होती. म्हणजे एकाच वेळी एक गोळी सुटण्याची क्रिया सुरू झालेली होती. तरीही प्राण्याची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर शेखाचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. म्हणजे तरीही त्यांना लक्षात येत होतं की शत्रू खूप आतमध्ये आला आहे, तरी पण त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता म्हणजे आपल्या प्राणाची म्हणजे मरणाची त्यांना भीती त्यांनी न बाळगता, म्हणजे त्यांना दिसत होतं की मृत्यू आहे तरी पण ती भीती न करता त्यांनी आपलं नॅट विमान म्हणजे लढाऊ विमान
वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानाचा प्रतिकार जोमाने सुरू केला. आता त्यांनी त्या सेबर जेट जे विमान होतं शत्रूंचं त्याचा प्रतिकार सुरू केला. पाहता पाहता 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला आणि पाहता पाहता 2 विमानं त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढलेले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. आता जमिनीपासून थोड्या उंचावर त्यांनी शत्रूच्या विमानांनी वेढलेले असताना निकराची म्हणजे अगदी प्रखर अशी लढाई सुरूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त होते पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले. आता त्यांनी हा जो निर्णय घेतला त्याच्यामुळे काय झालं की शत्रू संख्येने जरी जास्त होते पण त्यांनी जे धाडस केलं त्याला शत्रू पाठ दाखवून म्हणजे पळून गेला आणि श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र त्यांच्या तत्परतेमुळे वाचले. परंतु या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर शेखाचे विमानही कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले. फ्लाइंग ऑफिसर शेखाचा मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता. मात्र त्याही परिस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले. आता श्रीनगर शहर वाचवलं पण त्यांचं जे फ्लाइंग ऑफिसर शेखा होते त्यांचं विमान कोसळलं आणि त्यांना प्राण गमवावे लागले म्हणजे त्यांना आपला जीव द्यावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपलं उड्डाण म्हणजे त्यांना समोर दिसत होतं की आपलं मरण समोर आहे तरी त्यांनी आपलं उड्डाण कौशल्य म्हणजे त्यांना जे येत होतं जे कौशल्य होतं त्यांनी त्या कौशल्य वापरून ते निर्धाराने त्या ठाम निश्चयाने शत्रूला समोर गेले. कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले. परमवीर फ्लाइंग ऑफिसर शेखा यांना सलाम. आणि मग त्यांनी ज्या पद्धतीने ते लढले म्हणजे ते असामान्य असे लढले त्याच्यासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आलं. देश सेवेसाठी प्राणाचे मोल देणाऱ्या परमवीर चक्रधारकांची माहिती www.paramveerchakra.com या इंटरनेटवरील संकेतस्थळावर जरूर वाचा. हे परमवीर विविध जाती धर्माचे आहे असे तुम्हाला दिसेल. देश सेवेसाठी त्यांनी प्राणाचे मोल म्हणजे आपले प्राण गमावले आणि या सगळ्या परमवीर चक्रधारक जे आहे त्यांची माहिती इंटरनेटवर दिलेली आहे. आणि हे सगळे जे आहे ते विविध जाती धर्माचे म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्मांचे आहे. आपल्या जखमा आणि प्राणांतिक वेदनाची पर्वा न बाळगता परमवीरांनी शत्रूंशी 2 हात कसे केले त्यांच्या प्रेरक स्फूर्तिदायक हकीकती जरूर मिळवा आणि वाचा. आता त्यांनी आपल्या प्राणांतिक वेदना म्हणजे त्यांना ज्या वेदना झाल्या असतील त्याचा विचार त्यांनी न करता फक्त शत्रूशी 2 हात करायचे एवढंच त्यांना माहिती होतं की शत्रूला वापस कसं पाठवायचं. आणि त्यांच्या अशा स्फूर्तिदायक हकीकती यावर जे दिलेलं आहे इंटरनेटवर संकेतस्थळ त्याच्यावर हकीकती आहेत त्या जरूर वाचा आणि मिळवा. नंतर याच्या बाजूला 21 महान परमवीर कोणकोणते आहेत म्हणजे ज्यांना आतापर्यंत परमवीर चक्र मिळालेले आहे असे कोणकोणते 21 जण आहे यांची यादी दिलेली आहे. मेजर सोमनाथ शर्मा, लान्स नाईक करम सिंग, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू, कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया, मेजर धनसिंग थापा, सुबेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशी, बुरसोरजी तारापूर, लान्स नाईक एल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल, नायब सुबेदार बाना सिंग, मेजर
रामास्वामी परमेश्वरन, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव, रायफलमॅन संजय कुमार, कॅप्टन विक्रम बत्रा, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा. हे 21 जे आहेत सैनिक त्यांना परमवीर चक्र मिळालेले आहे.